नमस्कार, आत्मा मालिक कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधूंचे महत्त्व आणि साधूंचे दर्शन घेतल्याने काय होते या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या दिवशी आपल्याला साधूंचे दर्शन झाले त्या दिवशी आपला दिवस उत्तम गेला असं समजावा. ज्या दिवशी साधूंची गाळाभेट झाली तो दिवस आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणावे. ज्या दिवशी आपल्याला संत दिसले, संत मेळावा दिसला, तर त्या दिवशी आपल्याला परमेश्वराने भरभरून दर्शन दिल्याचा संकेत असतो. ज्या वेळेस आपली आणि संतांची गळाभेट होते त्यावेळेस आपल्या जीवनातील सगळे पाप दुःख दूर झाले असे समजावे. आपण मंदिरात पण दान करू शकतो. घरी आपल्या कोणी आले चहा वगैरे देऊन अशा प्रकारेही आपण भोजन देऊन अशा प्रकारे दान करू शकतो. तर आपल्याकडून जर दान झालेच नाही तर निदान एक लहान मुलाला आपण एक चॉकलेट तरी देऊ शकतो. दान हे करताना कशाही रुपये केलं तरी चालते, पण दान हे जीवनात अवश्य करावे. आपल्या घरी जर कोणी भिक्षा मागण्यासाठी जर आले तर त्यांना रिकाम्या हाती कधीही पाठवू नये, कारण साधूंचे दर्शन होणे ही परम भाग्याची गोष्ट असते. साधू संत म्हणजे एक प्रकारचे परमेश्वराची शक्ती असते. त्यामुळे नेहमी साधू संतांचे दर्शन घेत चालावे, नेहमी साधू संतांचा आदर करत चालावा. आषाढाचा मेघ जसा वर्षाव करत असतो त्यामध्ये शेतकरी प्राणी आनंदित होत असतात, तसाच साधूंचा सत्संग जर लाभला किंवा साधूंचे संतांचे जर दर्शन झाले तर आपल्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नसते. सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहे त्यांचे आपण दर्शन घेऊ शकतो. संत दर्शनाने, साधू संतांच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे कल्याणही होते. जर आपण संतांचे दर्शन घेतले तर आपल्या जीवनातील अपमृत्यू जे असतात ते सुद्धा टळत असतात. त्यामुळे नेहमी साधू संतांचे दर्शन घ्यावे, नामस्मरण करावे आणि परमेश्वराचे चिंतन करावे आणि म्हणावे, परमेश्वरा आजचा दिवस जो मला बघायला मिळाला तो तुझ्यामुळेच मिळाला आणि आजचा दिवस कसा घालवायचा तो तूच ठरव. परमेश्वरा माझ्या जीवनात चांगले घडवायचे असेल तर तूच घडव. माझ्या जीवनात जर काही वाईट घडणार असेल तर परमेश्वरा तूच ते दूर कर आणि मला जास्तीत जास्त तुझ्या भक्तीकडे, तुझ्या नामस्मरणाकडे वळवण्याचा नेहमी प्रयत्न कर. माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याला पण क्षमा कर आणि मला नेहमी तुझ्या जवळ घे. एवढेच परमेश्वराला बोलले तरी परमेश्वर हा तुमच्यापाशी असलेल्या भाव आणि भक्तीचा भुकेला असतो. परमेश्वराला तुमच्याकडून खूप काही धन संपत्ती काही नको. त्यामुळे संतांच्या सहवासात गेले पाहिजे, सत्संगाचाही लाभ घेतला पाहिजे. सत्संगातून आपल्याला छान असे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे होता होईल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण करावे, सत्संगाचा लाभ घ्यावा आणि साधूंच्या सहवासात नेहमी जाण्याचा प्रयत्न करावा आणि जे गुरु असतील त्यांचे दर्शनही घ्यावे. कबीर म्हणतात, जर भवसागर पार करायचा असेल साधूला भोजन द्या, साधूला वस्त्र द्या, साधूचा अपमान करू नका, साधूंचे दर्शन घ्या. परमेश्वराचे काही नामस्मरण सांगितले तर ते समजून घ्या, आचरणात आणा. हे जर झाले तर तुमच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हटले जाते, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. त्यामुळे साधू संतांच्या सहवासाने मनातील वाईट विचारही दूर होतात आणि आपल्या मनात जर विचार असतील तर त्यावर आवरण घालण्याचे कामही साधू संतच करत असतात, कारण त्यांच्यामध्ये परमेश्वराची एक प्रकारची शक्ती असते. साधू संतांचे बोल हे परमेश्वराचे बोल असतात. साधू संत हे नेहमी परमार्थी असतात. ते नेहमी आकाशाप्रमाणे फिरत असतात आणि जिथे लोक तापलेले असतील त्यांना शांत करण्याचे काम करतात. ताणलेल्या भक्तांना नेहमी पाणी देण्याचे काम साधू संतही करत असतात. प्रत्येक भक्तामध्ये ज्ञानाचा वर्षाव करून परमेश्वराची प्राप्ती करून देणे हे साधू संतांचे काम असते.
कारण त्यांच्या गुरूंनी त्यांना खूप छान मार्गदर्शन केलेले असते, त्यामुळे ते संत बनलेले असतात. जसे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तशा साधूच्या स्पर्शाने मनुष्याच्या देखील जीवनाचे सार्थक होते. ज्याला साधू संत घरी आल्यानंतर आनंद होतो त्याचे जीवन आनंदमय होते, आणि ज्याला साधू संत घरी आल्यानंतर संतांची किंमत नसते, ज्याला साधू संत हे एक चेष्टा मस्करीसारखे वाटतात, त्याच्या जीवनाचे कधीही सार्थक होत नाही, असेही कबीरांनी इथे वर्णन केलेले आहे. ज्याची मनापासून परमेश्वरावर श्रद्धा असते, जो परमेश्वराची भक्ती जाणत असतो, म्हणून तो भक्त नेहमी म्हणतो, जे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. जे आपल्याला परमेश्वराच्या मार्गाकडे नेतात त्यांना साधू संत म्हणावे. त्याला आपल्यापासून धन संपत्तीची आशा नसते, लोभ नसतो, त्यांना साधू म्हणावे, त्यांना संत म्हणावे, आणि त्यांना नेहमी आपल्या चांगले व्हावे असे वाटत असते, त्यांना साधू संत म्हणावे. त्यामुळे साधू संतांना नेहमी अन्न वस्त्र दान करावे. आणि साधू संत जर आपल्याला अध्यात्माच्या मार्गाकडे नेत असतील तर ते आपण पण समजून घेतले पाहिजे. कारण जसे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, तसे साधूच्या स्पर्शाने मनुष्याच्याही जीवनाचे सार्थक होते. साधूंच्या स्पर्शाने मनुष्यही देवरूप बनून जातो. साधू संतांचे नेहमी आनंदाने स्वागत केले पाहिजे. साधू संतांना नेहमी परमेश्वर रूपच मानले पाहिजे. अशा प्रकारे साधू संतांचे थोडेसे महत्त्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितले. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा माली.